नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय की तौक्ते चक्रीवादळाने केलेल्या अपरिमित नुकसानानंतर मात्र अनेकांचे दौरे सुरू आहेत. प्रत्यक्षात मदत कधी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि आता लोकशाही विशेष मध्ये करणार आहोत सविस्तर चर्चा. कारण तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्राची अमाप हानी झालेली आहे. लोकांची घरं पडली, शेतीचं नुकसान झालं, झाडं कोसळली, बागायतीचं नुकसान झालं, हजारो लोकांचे संसार उघड्यावर पडले. अशा परिस्थितीत काय महत्त्वाचं आहे? लोकांना मदत देणं की नेत्यांचे दौरे? मदतीसाठी पंचनामे करण्याचं काम स्थानिक जिल्हा प्रशासन करतंय. त्यानंतर मदतीची घोषणा होते, पण तातडीच्या मदतीचं काय? यापूर्वीही गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळानं कोकणाचं मोठं नुकसान केलं. त्यावेळी जाहीर केलेली मदतही अजून मिळाली नसल्याचा आरोप होतोय. आणि या सर्व पार्श्वभूमीवरती सध्या कोकणात नेत्यांचे दौरे सुरू आहेत. मात्र अजून मदतीची घोषणा झालेली नाहीये. ही मदत केव्हा जाहीर होणार आहे याकडे आता कोकणवासियांचे डोळे लागून आहेत. याच विषयावरती म्हणजे दौरे झाले, मदत कधी, या लोकशाही विशेष कार्यक्रमात करणार आहोत चर्चा. तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला जोरदार तडाखा बसला. कोकण किनारपट्टीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर नेत्यांचे दौरेही सुरू झाले. प्रश्न असा आहे की आर्थिक नुकसान झालेल्या लोकांना दौरे नको आहेत तर मदत हवी आहे. तरीही दौरे झालेच. आता मदत प्रत्यक्षात केव्हा मिळणार याची किनारपट्टीवरील लोकांना प्रतीक्षा आहे. दौरे झाले, प्रत्यक्षात मदत कधी मिळणार? तौक्ते चक्रीवादळानंतर नेत्यांचे कोकण दौरे. दौरे महत्वाचे की तातडीची मदत? तौक्ते चक्रीवादळानं राज्याला मोठा आर्थिक तडाखा दिला. खास करून कोकण किनारपट्टीला मोठा झटका बसला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू झालंय. मात्र असं असताना नेत्यांनी लगेचच कोकण दौरे सुरू केलेत. लोकांचं किती नुकसान झालंय याची माहिती घेत टीका टिप्पणी सुरू केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस जी काही मदत घोषित केली होती ती देखील पोचलेली नाही. आता आम्ही याच्यापूर्वी पोलादपूरला गेलो होतो तर मागच्या चक्रीवादळामध्ये ज्या शाळांचे छत उडालं त्यांना अजूनही छत तयार झालेलं नाही आणि आता हे दुसरं वादळ आलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी बुधवारी रायगड, गुरुवारी रत्नागिरी आणि शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रायगडचा दौरा केला आणि शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात होते. पुढे सिंधुदुर्ग आणि त्यानंतर ते पालघरचा दौरा करून तौक्तेच्या नुकसानीचा संपूर्ण आढावा घेणार आहे. केंद्राला पत्र पाठवलं आहे, तातडीनं पथक पाठवा आणि तातडीची मदत, त्वरित मदत या सगळ्या संकटात सापडलेल्या लोकांना करा, कोकणाला करा. ही मदत हे ऑलरेडी आम्ही पत्र पाठवलेलं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा करून नुकसान भरपाई तातडीने देण्याच्या सूचना सर्व जिल्हा प्रशासनाला केल्या. वास्तविक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांना सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. झाडे कोसळली, घरांची पडझड झाली तर अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले. शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांसह आम जनतेची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाचाही कोकणाला तडाखा बसला होता. त्याची खरी झळ रायगड जिल्ह्याला बसली होती. त्याची संपूर्ण मदत अद्याप मिळाली नसल्याचा आरोप होतोय. असं असताना आता तौक्ते चक्रीवादळाची भर पडली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातचा दौरा करून महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी राज्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय.
एवढंच नाही तर एकट्या गुजरातसाठी 1000 कोटींच्या पॅकेजची घोषणा करून महाराष्ट्र, गोवा, केरळकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पण एक मात्र समाधानाची गोष्ट आहे की ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या ठिकाणी घरांचे पंचनामे झालेले आहेत. निदान तलाठी त्या ठिकाणी येऊन तरी गेलेले आहेत. अशा पद्धतीचा रिप्लाय मला तिथल्या सगळ्या लोकांकडून मिळाला आहे. चक्रीवादळाने हजारो घरांचं नुकसान झालंय आणि पावसामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडलेत. अशा वेळी तातडीने थेट मदत करण्याऐवजी नेते मंडळी दौऱ्यात गुंग आहेत. म्हणून आता कोकणची जनता एकच प्रश्न विचारते, नेत्यांनो तुमचे दौरे झाले, आता मदत कधी मिळणार? रायगडहून भारत गोरेगावकरसह रत्नागिरीहून निसार शेख आणि सिंधुदुर्गमधून समीर महाडेश्वर, लोकशाही न्यूज. दौरे झाले, मदत कधी, या महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण पॅनलवरती आमंत्रित केलेलं आहे. भाजपचे माधव भांडारीजी आपल्यासोबत आहेत. माधवजी, स्वागत आपल्या या चर्चासत्रामध्ये. ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारीजी देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेले आहेत. किशोर तिवारीजी, आपल्यापासून सुरुवात करूयात, कारण महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेचे आपले मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत, दौऱ्यावरती जात आहेत. मात्र तातडीची मदत ही किनारपट्टीवासियांना का दिली जात नाही आहे? किशोरजी. हे बघा, चर्चा तुम्ही ठेवली, फार बरं झालं. कारण आता मुख्यमंत्री कोकणात गेलेच आहेत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी आहेत. विडेट्टीवारी गेले, एकनाथ शिंदेही मला दिसत होते. तर दखल तर घेतली गेली आहे. आता ताबडतोब मदत मला वाटते 1-2 दिवसात होऊन जाईल. माझा असीम गुप्ता जे RNRL बघतात मदत व पुनर्वसन, त्यांनी असेसमेंट, एक प्रोसिजर असते ना, किती एकरात झालं, किती लोकांचे घर पडले, तर त्याचा सगळा सर्वे झालेला आहे. मला वाटते 2 दिवस लागतील, त्याच्यानंतर घोषणा होईल. मात्र कसं झालं की विशाल, की मुद्दा कुठं वादाचा झाला की दौरा करण्यापूर्वीच गुजरातला 1000 कोटी रुपये देण्यात आले आणि गुजरातचं असेसमेंट येईल, मग ते 4000 कोटी होतील, 5000 कोटी होतील, केंद्राने कितीही द्यावे. मात्र तुमचा प्लेन तसाच चालला आहे. तुम्ही थोडंसं इकडेही घेतलं असतं आणि पाहून घेतलं असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही गुजरातला तात्पुरती मदत दिली, त्या दिवशी महाराष्ट्र, गोवा आणि केरळ यांनाही जाहीर केली असती, तर त्यांचं जे पितृत्व आहे भारताचं ते सिद्ध झालं असतं. कसं आहे की ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातचे आहेत, तर त्यांनी ती आपुलकी दाखवली. चांगलं आहे, तिथल्याही लोकांना मदत मिळणंच आहे. मात्र कोकणावर अन्याय झाला, त्याच्यातही आता देवेंद्र जी म्हणतात की निसर्ग चक्रीवादळाची मदत मिळाली नाही, तर त्यालाही आपण सिरियसली घेऊ. मात्र थोडंसं कसं झालंय की कालच्या तुम्ही त्यांच्या बघा, या करोना काळातही खूप राजकारण होतंय. दररोज आरोप प्रत्यारोप होतात आणि राज्य आणि केंद्राच्या संबंधामध्ये फारच बिघाडी दिसत आहे. आणि पहिल्यांदाच हेड ऑन होतोय. कलेक्टरच्या मीटिंगमध्ये ममताताई बोलल्या तशा, किंवा परंतु मुख्यमंत्र्यांनी फारच सौम्यपणे म्हणाले की नरेंद्र मोदीजी आम्हालाही मदत देतील. मात्र दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांचं जे खोचकट बोलणं सुरू आहे, त्यामुळे भाजप शिवसेनेचे संबंध फारच विकोपाला जात आहे. याला माधव भंडारी सारख्या सिनियर लोकांनी विचारपूर्वक बोलायला पाहिजे की हे बंद व्हायला पाहिजे. हे बघा, नैसर्गिक आपत्ती आली आहे आणि लोकांचं नुकसान झालं आहे आणि मंत्री, विरोधी पक्ष नेते जातात तर त्याची सिन्सिरिटी वाढते, नोकरशाही त्याला सिन्सिअरली घेते. शेवटी निर्णय तर लोकनियुक्त सरकारलाच घ्यावा लागतो ना. तर माझं दुखणं एवढंच आहे की पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्रालाही मदत द्यावी. महाराष्ट्र 2 लाख कोटीच्या
तोट्यात आहे सध्या. बरं. आणि आर्थिक जी राजधानी आहे जिथून सगळ्यात जास्त पैसा बरं, येतो बरं. भारताच्या किशोरजी, ती मी मुंबई. आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. पैसा आपण येणं तुटी कमी आहे. संदर्भामध्ये त्याचबरोबर कोणाच्या तिजोरीवर किती भार पडतोय याकडे जाणार आहोतच. यावेळेला आपण माधव भांडारीजी यांच्याकडे देखील जाऊयात. माधवजी, आपण बघितलं की गुजरातला तातडीची मदत मिळाली, त्यानंतर शिवसेनेनं तातडीची जी आहे ती प्रतिक्रिया देखील लगेचच दिलेली पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आज जात आहेत, त्या ठिकाणी दौरे करतायत. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी देखील त्या ठिकाणी जाऊन दौरे करताना दिसत आहेत. मात्र ज्या तातडीनं कोकण किनारपट्टीला म्हणा किंवा मुंबईमध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे ते नुकसान झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं. तातडीची मदत मिळणं याकडे प्रत्येकजण लक्ष लागून त्या ठिकाणी होता. सर्वसामान्यांना मदत मिळत नाहीये, मात्र आशा अजूनही आहे की आपल्याला केंद्र मदत करणार की राज्य मदत करणार, कारण एकमेकांवरती होणारी आगपाखड आपण पाहतोय. दौऱ्यांपेक्षा जर मदत तातडीनं मिळाली असती तर दिलासा मिळाला असता. माधवजी, विशाल, या सगळ्या विषयाची मांडणी आणि चर्चा ज्या पद्धतीने चालली आहे हां, ते बघून मला स्वतःला अत्यंत वाईट वाटतं. का माधवजी? तिवारीजींसारखा अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ता नेता सुद्धा एक गोष्ट विसरतात की टाळी चांगल्या अर्थाने किंवा वाईट अर्थाने कधीच एका हाताने वाजत नाही. हां, समोरून जशा पद्धतीची वागणूक मिळेल, समोरून जशा पद्धतीची भाषा वापरली जाईल तशीच भाषा दुसऱ्या बाजूने वापरली जाते. हं, त्यामुळे मी आता त्या चर्चेत जात नाही. बरं. तिवारी साहेब म्हणाले मुख्यमंत्री कोकणच्या दौऱ्यावर गेले. तिवारी साहेबांच्या माहितीत थोडी सुधारणा करतो. मुख्यमंत्री कोकणचा दौरा आटपून मुंबईत परत येऊन बराच वेळ झालाय. हं, जे प्रचंड नुकसान झालं असं राज्य सरकार म्हणत आहे, त्या प्रचंड नुकसानीची पाहणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची हं, अवघ्या 3-3.5 तासात आटपून मुख्यमंत्री परत आले. म्हणजे या दौऱ्याचा नेमका उद्देश काय होता? आपण गेलो होतो एवढं दाखवण्यापुरताच होता का? हं. रत्नागिरीला जाऊन जर फक्त आढावा बैठकच घ्यायची होती तर ती आढावा बैठक व्हर्च्युअल घेता आली असती. त्याच्यासाठी इतका सगळा पसारा कशाला? बरोबर आहे माधवजी. आणि माझा जमिनीवरचा दौरा आहे, हवेतला दौरा नाही, ही भाषा कशासाठी? मला कोणी विचारलं होतं का तुम्ही हवेतून जाताय की जमिनीवरून जात? पण जमिनीवर काय चाललंय हे बघण्याची तुमची तयारी नाहीये, हे या दौऱ्याने दाखवून दिलं. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही अहवाल सादर केला आहे, हं, मी आपल्याला त्यातला मुद्दाम वाचून दाखवतो. नक्की. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळेला सादरीकरण केले. या चक्रीवादळात जिल्ह्यात 2घांचा मृत्यू झाला असून 8 व्यक्ती जखमी झाले आहेत. मृत पशुधनाची संख्या 11 आहे. हं, ठीक आहे, आता मला याच्याबद्दल काय वक्तव्य करायचं नाही. नुकसानीचं वर्णन. जिल्ह्यात 17 घरं पूर्णतः बाधित झाली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अंशतः बाधित घरांची संख्या 6,766 आहे. अंशतः बाधित म्हणजे काय, त्याची व्याख्या नाही. त्यातली सर्वाधिक दापोलीत आहेत आणि दापोली जिथे झाले तिकडे कोणी गेलेलं नाही. पालकमंत्री गेलेले नाहीत, मुख्यमंत्री गेलेले नाही. वादळी वाऱ्यामुळे 1,042 झाडं पडली. हं, त्यातली सगळ्यात जास्ती झाडं 792 राजापूर तालुक्यात पडली. राजापूर तालुक्यातही पालकमंत्री गेलेले नाहीत, मुख्यमंत्री गेलेले नाहीत. हं, आणि हे जे काही वादळाचं नुकसान सांगताय की चक्रीवादळाने फळबागांचं नुकसान झालं, हं. अंदाजे 1100 शेतकऱ्यांचं या साधारण 2500 हेक्टर नुकसान झालं. ही आकडेवारी अंदाजे आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जमिनीवरची पाहणी करून, पंचनामे करून, माहिती घेऊन, पंचनामे करायला वेळ लागेल मला माहिती आहे, ती प्रक्रिया थोडी वेळ घेणारी आहे. हं, हं, पण निदान पाहणी करून त्या गावातल्या तलाठ्याकडून, त्या गावातल्या कृषी विस्तारकाकडून, त्या गावातल्या अन्य यंत्रणेकडून, ग्रामसेवकाकडून माहिती मागून जर तुम्ही बोलला असतात जिल्हाधिकाऱ्यांनी, तर निदान या धावत्या बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या नुकसानीचं खरं चित्र समोर दिसलं असतं. आता हा अहवाल रत्नागिरी जिल्ह्याच्या नुकसानीचा केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्र सरकारने किती मदत द्यावी अशी आपली अपेक्षा आहे. आणि काय चित्र आपण सादर करतो? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अहवाल अजून यायचा आहे. हं, पण मुळामध्ये या सरकारची यंत्रणा, खुद्द सरकार जिथे या विषयाबद्दल गंभीर नाही तिथे प्रशासन गंभीर असण्याची शक्यताच नाही. जर ही सगळी माहिती वेळच्या वेळी नीट एकत्र केली असती, त्याची नीट मांडणी केली असती, तर महाराष्ट्राचं कोकणपट्टीचं झालेलं नुकसान किती आहे हे कळलं असतं. आणि हे तर कळण्याचा कुठलाही मार्ग शिल्लक ठेवलेला नाही. आता जसजसे दिवस जातील तसतसे काही लोक आपल्या घरावरची छपरं सांभाळून ठेवायला, म्हणजे तशीच पडलेली ठेवायच्या ह्याच्यात राहत नाहीत.
कारण पुन्हा 2 दिवसांनी पाऊस सुरू होणार आहे. प्रत्येकाला आपापल्या घराचं छप्पर दुरुस्त काळजी. करावंच लागतं. नक्कीच. पडलेली झाडं जी आहेत ती काय तशीच ठेवत नाही कोणी, ती शेवटी उचलावी लागतात. त्यामुळे जेव्हा ही यंत्रणा नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या नावाखाली जाईल, त्यावेळेला त्यांना दिसणारे काही नाही झालेलं नाही, सगळी घरं तर छान आहेत, ठीकठाक आहेत, काही कोणाचं नुकसान बरं, झालं नक्कीच माधवजी, म्हणजे कुठेही वेळ काढूपणा होऊ नये हे आपण सुचवताय यावेळेला राज्य सरकारला. निसार शेख आमचे प्रतिनिधी जे आहेत रत्नागिरी या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. निसार, सातत्यानं आपण लक्ष ठेवून आहात कोकण किनारपट्टीवरती होणाऱ्या प्रत्येक दौऱ्यावरती. सत्ताधारी येऊन गेलेले आहेत, विरोधक देखील येऊन गेलेले आहेत. या दौऱ्यांचा कितपत फायदा हा खऱ्या अर्थानं तिथल्या स्थानिकांना झालेला दिसतोय? मग निसर्ग चक्रीवादळ असू दे किंवा परवा आलेलं तौक्ते चक्रीवादळ असू दे, आजही कोकणातली जनता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, प्रत्येकाकडे मदतीची अपेक्षा करते, त्या ठिकाणी नजर लावून बसलेली आहे. काय त्यांच्या या क्षणाला भावना आहेत निसार, आणि किती आणि कशा प्रकारे या वादळानं फटका लगावलेला आहे या किनारपट्टी भागाला? निसार. विशाल, पहिली गोष्ट म्हणजे किनारपट्टी भागाला खूप मोठा फटका या ठिकाणी बसला. आता माधव भांडारे साहेब म्हणाल की दापोली आणि राजापूरमध्ये सर्वाधिक फटका बसला. खरी गोष्ट आहे, दापोली आणि राजापूरमध्ये सर्वाधिक फटका बसला. त्या ठिकाणी झाडांची मोठे भाग नुकसान झाले, घरांचं नुकसान मोठे भाग झाले. मी सुरुवातीला सांगितलं होतं की रत्नागिरी राजापूरमध्ये खूप मोठा फटका आहे आणि तो रत्नागिरी राजापूर दिसू आला. तर हे जे वाद आहे ते रत्नागिरी राजापूरमध्ये आले विशाल, आणि त्यानंतर ते दापोली मंडळ भागाकडे गेलं. मुळात दुसरी गोष्ट अशी गेली, काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरती आले होते. त्यांनी पूर्णपणे विशाल दौरा केला. दौऱ्यामध्ये त्यांनी पाहणी केली आणि पाहणी आढावा सुद्धा घेतला. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शिवसेनेने कोकणाने शिवसेना भरभरून दिला आहे, तर शिवसेनेचा शिस्त माग घेण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, आज कुठेतरी सीएम दौऱ्यावरती येणार आहेत, तर त्यांनी त्या दृष्टीने काहीतरी मदत जाहीर करावी अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. मग आज मुळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावरती आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला विमानतळावरती आले. विमानतळावरती त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली, आढावा घेतला आणि तिथून ते डायरेक्ट सिंधुदुर्गामध्ये गेले. मुळात आपण विचार केला तर मुख्यमंत्री हे रत्नागिरीमध्ये ज्या ठिकाणी दापोली असो, मंडणगड असो, राजापूर असो, त्या ठिकाणी ते गेले. 6 तालुक्यांना फटका बसले, कुठेही त्यांनी पाणी गेलं, तिथे बसून त्यांनी आढावा बैठक घेतली, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तिथून ते सिंधुदुर्गाला गेले. मुळात आमदार प्रसाद लाड म्हणाले की तुम्ही म्हणताय की मी फोटो सेशन करत नाही, फोटो सेशनसाठी मी आलो नाही, मी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फिरत नाही, मी मोटारीने ही करतोय. मग 3 तासामध्ये हा दौरा झाला कसा, असा प्रसाद लाडनी तो मुद्दा उपस्थित केला होता. आज मुळात ह्या गोष्टीवरती आपण पाहिलं विचार, तर लोक मदतीची अपेक्षा करतायत. कारण कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही. कोकणातला शेतकरी जो आहे तो जरी नुकसान झालं तर पटकन आपलं घराचं कवळाचं घर आहे ते घर कसं सावरण्याचा प्रयत्न करतो. पत्राचं गेलं असेल तर पत्रात बसवण्याचा प्रयत्न करतो. झाडं आपली मोडली असतील तर झाडे उभी करण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्यावेळी आपल्याकडे नुकसान होतं, माझं घर आहे ते घरावरचं कौलारू घर आहे, त्याच्या ठिकाणी कौलं पडली तर मी काय करतो, पाऊस गेल्यानंतर लगेच खावरतो. मी वाट बघत नाही की लाटी येतील, पंचनामा करतील विचार आणि त्यात मला भरपाई मिळेल. आणि हीच गोष्ट आहे विचार. त्यामुळे लोक काय तळाई म्हणतात की तुमचा पंचनामा कसा करायचा. काल एक ग्रामस्थ म्हणाले की अशा पद्धतीने आम्ही करतो, तर लोक म्हणतात तळाईमध्ये पंचनामा कसा करायचा. म्हणजे ही एक भावना होते. कोकणातला शेतकरी थांबत नाही, आपली स्वतःच्या पायावरती उभा राहतो, पण मुळात ह्याचाच फायदा राज्यकर्ते घेतात. अजूनपर्यंत 5 दिवस झाले, एकही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. प्राथमिक स्वरूपातली ती जाहीर करण्यात आलेली नाही. खरंच एक शोकांतिका. कारण आपण लोक आता असं म्हणायला लागले की गुजरातमध्ये जर मदत जाहीर होत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये का नाही, आमच्या कोकणामध्ये का नाही, कोकणातला प्रत्येक वेळी का ठिकरला जाते विशाल. नक्कीच निसार, मोडणार पण वाकणार नाही हा जो एक बाणा आहे कोकणी माणसाचा, तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. कारण अशा प्रकारे अनेक वादळं आली, त्यांनी तडाखा दिला, पुन्हा एकदा ते लोक जे आहे ते आपापल्या हिमतीवरती उभे असल्याचं दिसतंय. मात्र ज्या वेळेला दौरे होतात, ठोस कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि मदतीची अपेक्षा असताना त्याला जर फार कालावधीला जात असेल तर मात्र जखमही वाळायला लागते आणि त्यानंतर त्या जखमेवरती कुठल्याही प्रकारचे उपचार जे आहेत ते करण्यामध्ये अर्थ नसतो. हे सत्ताधारी विरोधक यांना याबद्दल काय वाटतंय यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक खुद्द जयंत मायणकर देखील जे आहेत ते जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे देखील जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तौक्ते चक्रीवादळानं होत्याचं नव्हतं केल्याचं चित्र हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. त्याच प्रकारे गुजरातमध्ये देखील या तौक्ते वादळानं जे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान केलं, तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, गुजरातचा दौरा करतात, 1000 कोटींची मदत जाहीर करतात, निघून जातात. त्यानंतर देवेंद्र फडणवीसजी विरोधी पक्षनेते कोकण किनारपट्टीची पूर्ण पाहणी करतात आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते कोकणात दाखल होतात आणि मग पाहणी करतात. त्या ठिकाणचे अधिकारी पंचनामे करणार आणि मग तातडीची मदत जी ती आम्ही घोषणा त्याची करणार. मात्र या क्षणाला या सगळ्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती कोकणवासियांची आहे ती मात्र कोण मांडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर जोडले गेले आहेत. जयंत माइंडकर सर, मला तुम्हाला प्रश्न विचारताना एक म्हण आवर्जून जी आहे ती आठवतीये, आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना. अशी परिस्थिती कोकणवासियांची निर्माण झालेली आहे का केंद्र आणि राज्य सरकारच्या समोर? विशाल, अगदी तू परफेक्ट म्हण वापरलेली आहेस, कारण मी आता तेच म्हणणार होतो. ती म्हण नव्हती, फक्त मला जरासं वेगळं सांगायचं होतं. माझे शब्द मला माहिती आहे भांडारी साहेबांना आवडणार नाही, पण आतापर्यंत गेल्या 7 वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आतापर्यंत अनेक वेळेला हा आरोप केला गेलेला आहे की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का की गुजरातचे आहात. अगदी मग ते न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर मधल्या त्यांच्या प्रोग्राममध्ये तमाम गुजरात्यांचा किंवा गुजराती भाषेत झालेला प्रोग्राम असू दे किंवा कुठलेही डोनाल्ड ट्रम्प पासून सगळे व्हिजिट्स असू दे, मला त्याच्यात पडायचं नाही. आत्ता प्रश्न फक्त इतकाच आहे की तौक्ते वादळ हे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि भौगोलिक दृष्ट्या थोडा बाहेर आलेला गुजरातचा भाग, याला अर्थात जास्ती आणि भौगोलिक दृष्ट्या गुजरातचा भाग थोडा जास्ती आलेला आहे. म्हणून आतापर्यंत जे काही गेले 30-40 वर्षात माझा वादळ या प्रकाराचा जो काही अभ्यास आहे तो गुजरातचा भाग बाहेर आला असल्यामुळे त्याच्यावर नेहमी जास्ती डॅमेज होतो, विच इज अ फॅक्ट. ते त्यांना जास्ती फटका बसलेला असेलही मी नाही म्हणत नाही. परंतु ज्या हेलिकॉप्टरनी स्वतः समोर मॅप ठेवत डोक्याला ते घालत आणि त्याच्यानंतर आपल्या एका ऑफिसर बरोबर पूर्ण ब्रीफिंग घेत हेलिकॉप्टर मधून मोदी जाऊ शकतात, हेच हेलिकॉप्टर स्टॉप घेत कर्नाटक, केरळ आणि जो सत्तेचा घास त्यांच्या हातात येत होता तो नाही आला, अशा महाराष्ट्रात सुद्धा एक स्टॉप घेऊन ते कोकणात येऊ शकत नव्हते. ठीक आहे, त्यांना पत्रकारांशी बोलायचं नाही तर ते बोलू नका, कारण 7 वर्षात जे कधीही पत्रकारांशी बोललेले नाहीत ते कधीही पत्रकारांना सांगणार नाहीत की आम्ही किती आतापर्यंत मदत जाहीर केली किंवा काय आम्ही पाहिलेलं, नका सांगू आम्हाला, पण किमान व्हिजिट तर द्या. इतर 3 राज्यांनी काय घोडं मारलेलं आहे की या देशाच्या पंतप्रधानांना एक स्टॉप घेऊन या 3 राज्यांना भेटी देता येत नाही का? केरळमध्ये तुमच्या आवडीचं सरकार नाही, कर्नाटकात तुमचंच आहे, महाराष्ट्रात तुमच्या आवडीचं सरकार नाही, म्हणून हे आरोप करण्याचं बॅकग्राऊंड तुम्ही स्वतःहून देता ही फॅक्ट आहे. आणि याचं उत्तर मला वाटत नाही समर्पक उत्तर कोणीही देऊ शकेल. आता जे सांगितलं जात आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून डिले झालेला आहे वगैरे वगैरे, मला 2 वर्षांपूर्वीची कोल्हापूरची घटना आठवते. आपल्या हेडलाईन मध्ये चंद्रकांत पाटलांचं सुद्धा वाक्य तुम्ही दाखवलं, आपल्यालाही माहिती असेल. त्यावेळेस इकडे जेव्हा कोल्हापूर पाण्यात जात होतं तेव्हा निवडणुकीच्या प्रचारात कोणता पक्ष आणि कोणत्या पक्षाचे नेते आणि ते सत्तेमध्ये होते की विरोधात होते त्यावेळेस हे आपण स्वतः पत्रकार म्हणून हेडलाईन्स मध्ये दाखवलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ऐकून घ्यावं की आता काय होतं आहे. राहिला प्रश्न सध्या कोणी किती मदत द्यावी. एक लक्षात ठेवा, थोडीशी आपण इकॉनॉमी लक्षात घेतली पाहिजे. ऑलरेडी कोरोनामध्ये जवळपास 1.5 वर्षांच्या पासून तिजोरी पूर्णपणे खाली होत असतानाच, कारण इन्कमच काही नाही, टॅक्स काही नाही, कुठलाही रेव्हेन्यू येत नाही, प्लस आधीच किशोर तिवारींनी जसा उल्लेख केला की 2 लाख कोटीचं कर्ज आहे. अशा परिस्थितीत माझ्या अल्प माहितीप्रमाणे 46,950 कोटी असं काहीतरी ती अमाऊंट आहे, जे जीएसटीचा परतावा अजूनही केंद्राने आपल्याला दिलेला नाही. किमान या परिस्थितीत तरी म्हणजे आता तरी शेवटी पैसे द्यावे ते कुठून द्यावे. तुम्ही जे म्हणता ना मदत जाहीर केली पाहिजे, ठीक आहे, मदत जाहीर करावी तर कुठून करावी. हातात पैसा कुठे आहे त्याचाही विचार करावा लागतो. आणि मदत म्हणजे पुन्हा तोच प्रश्न आहे की केंद्र सरकार बसल्या बसल्या गुजरातमध्ये अमाऊंट एक जाहीर करू शकते. एक रिलीफ पॅकेज म्हणून तुम्हाला 100-200-500 तोच रिलीफ जो आहे तो महाराष्ट्राला का नाही, हा सवाल जसं जयंत माइंडकर सर आपण उपस्थित करताय असाच शिवसेनेकडून देखील जो आहे तो उपस्थित झालेला होता. किंबहुना महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक व्यक्तीनं हाच प्रश्न उपस्थित केलेला होता. माधव भांडारीजी, जे गुजरातला मिळतं ते महाराष्ट्राला का नाही असा संतप्त सवाल मोदींच्या दौऱ्यापासून जो आहे महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक प्रवक्ता असेल, प्रत्येक कार्यकर्ता असेल, जो तो उपस्थित करताना दिसतो. महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा जो आरोप होतो त्यात कितपत तथ्य? माधवजी. काही तथ्य नाही याच्यामध्ये. एकतर पंतप्रधानांनी या वादळानंतर ज्या काही मदतीच्या वेगवेगळ्या घोषणा केल्या त्याच्यामध्ये केरळ पासून गुजरात पर्यंत किनारपट्टीवर ज्यांचं नुकसान झालं त्या सगळ्यांच्या बाबतीत काही समान मदतीच्या घोषणा केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये मृत व्यक्तीला 2 लाखाचं
जखमी व्यक्तीला 50,000 आणि अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या घोषणा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे हा भेदभाव कुठेही केलेला नाही, दुजाभाव कुठेही केलेला नाही. बर, दुसरा मुद्दा असा आहे की आपण फक्त मोदींनी द्यावं, मोदींनी दिलं नाही, मोदी आले नाही हे बोलतात. आपण राज्याचे मुख्यमंत्री असून, आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असून आपण गेलो नाही, आपण काही केलं नाही, ह्याचं काय? म्हणजे दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडण्यापूर्वी आपण काय केलं हे तर सांगण्याचे कष्ट घ्या. ज्या रत्नागिरीच्या सगळ्याच्या बद्दल आपण बोलतो, मगाशी मी आपल्याला सांगताना थोडं अर्धवट राहिलं की आढावा काय आहे. मासेमारीचं नुकसान भरपूर झालं हे सगळ्यांना माहिती आहे. हो, संपूर्ण किनारपट्टीवरची मासेमारी ह्याच्यामध्ये धुळीला मिळाली, त्यांचं पूर्ण नुकसान झालं आणि पूर्ण हंगामाचं नुकसान झालं. नुसतं एका दिवसाचं नाही झालेलं, पूर्ण हंगामाचं नुकसान झालंय. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याचा अहवाल काय आहे तर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर आश्रयास आलेल्या बोटींपैकी, म्हणजे जिल्ह्यातील नाही, 3 बोटी पूर्णतः बुडाल्या, नुकसान झालं. जिल्ह्यातल्या एकाही बोटीचं नुकसान झालं असं जिल्हाधिकारी स्वतः म्हणत नाही. 71 जाळ्यांचं नुकसान झालं आणि त्याची अंदाजे किंमत किती, 90 लाख रुपये. आणि सरकारच्या स्वतःच्या मालमत्तेचं नुकसान झालं ते सांगतायत 1,98,00,000 म्हणजे 2 कोटी. सरकारच्या स्वतःच्या मालमत्तेचं नुकसान 2 कोटी झालं हे जिल्हाधिकारी सांगतात, पण मच्छीमाराचं नुकसान फक्त 90 लाखाचं झालंय सांगतात. बोटींचा हिशोब त्याच्यात धरलेला नाही. म्हणजे काय पद्धतीने चाललंय हे आपण नेमकं, म्हणजे हे सुद्धा सगळं मोदींनी येऊन करायचंय का? तुमची जबाबदारी काय? नक्कीच माधवजी, जबाबदारी कोणाची? खरंच हाच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या प्रकारे आढाव्या संदर्भातली फॅक्ट चेक केलेली जी आकडेवारी आपण या क्षणाला सांगताय, याविषयी शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी सरकार तातडीची मदत का जाहीर करताना दिसून येत नाहीये. आकडेवारी जर विरोधकांपर्यंत आलेली आहे तर ती सरकारपर्यंत पोहोचली नाही का, या प्रश्नाचं उत्तर आपण किशोरजी तिवारी यांच्याकडून घेणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर दौरे झाले मदत करी या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करत आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारीजी यांच्याकडे. किशोरजी, अनेक प्रश्न आजही कोकणातली जी जनता आहे तीही उपस्थित करताना दिसते. ज्या प्रकारे फॅक्ट चेक किंवा त्या ठिकाणची असलेली आकडेवारी जी विरोधी बाकांवरती बसलेल्या पक्षाकडे आहे ती मात्र सरकारपर्यंत का आलेली नाही आहे? सरकारपर्यंत आकडेवारी येण्याच्या आधी तातडीची मदत, एक मुख्यमंत्री म्हणून कोकणाशी आपल्या शिवसेनेचं असलेलं नातं म्हणून, राज्याशी आपली असलेली आपुलकी म्हणून का तातडीनं पोहोचू नये, हा साधा प्रश्न. किशोरजी. नाही, एक मिनिट बघा. मोदींजींनी जी मदत, कारण काही गोष्टी माधवजींनी बोलले, भंडारी साहेबांनी, की गुजरातला जी 1,000ची मदत दिली ती सर्व राज्यांना अशी 1,000 कोटीची मदत कुठे देण्यात आलेली नाही, एक गोष्ट. दुसरं, समान वागणूक देण्यात आली नाही, दुसरी गोष्ट. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर मी स्पष्ट करतो की तातडीची मदत द्यायला पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्र्यांनी तिथे स्पष्ट केलं की आम्ही एकही ज्यांचं नुकसान झालं असं वंचित राहणार नाही. एक समजून घ्या तुम्ही. गुजरातनी काही मदत केंद्राने त्यांना घोषित केली, परंतु तेही एका ड्यू प्रोसिजर नंतर ते करतील. आता माधव भंडारींनी जे लक्ष्मी मिश्रा किंवा तो दुसरा जिल्हाधिकाऱ्याचे आकडे सांगितले, तर मला वाटते की मी मागच्या 6 वर्षापासून मदत व पुनर्वसन कार्यातच विभागातच काम करत आहे. तर राज्याचं मदत व पुनर्वसन खातं जे आहे, तर त्याचं केंद्राचं ND नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी ही तशी त्याचे सदस्य नाही आणि ती सुद्धा अशी थोतांड आहे तशी राज्याची होती. मग जिल्ह्यात SDRF नाही आहे, याची आपल्याला हे करावं लागेल आणि याच महसूलच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती घ्यावी लागते. तर माहिती जर त्याच्यात काही लोक वंचित राहत असतील व नुकसानीची माहिती ती कमी देत असतील, तर आपलेही लोक दौरे करत आहे, आमचेही लोक दौरे करत आहे, तर आपण ती करेक्ट करावी. मी इथे तुमच्या चॅनलवर सांगतो की एकही माणूस मदतीपासून वंचित राहणार नाही. दुसरं कसं असते, राजकीय लोकांना जेवढी सेन्सिटिव्हिटी असते तेवढी सनदी अधिकारी व खालच्या स्टाफला नसते, हेही मला कबूल करावं लागेल. परंतु जयंत जो बोलला त्याला तथ्य आहे की पंतप्रधानांनी
आपला हेलिकॉप्टर थोडासा असाही फिरवला असता तर वादाला तोंड आलं नसतं. चला तो विषय आटोपला, त्याच्यावर मी बोलत नाही. मात्र राज्य शेतकऱ्यांच्या व मच्छीमाराच्या मागे उभा आहे. आपल्याला यावर्षी आपण लॉकडाऊनला फेस केला, सर्वात जास्त आपल्याला कोरोना होता. आर्थिक परिस्थितीत राज्य आहे. मी जयंत तुला सांगितलं की आपला 2 लाख कोटीचा रेव्हन्यू बुडालाय आणि 4,26,000 कोटीचं कर्ज आहे आपल्याला. तर आपल्या सरकारच्या लोक कल्याणकारी योजनेला थोडा ब्रेक लागलाय. परंतु निसर्गाने जेव्हा मार दिली, आपण कमीत कमी 30,000 कोटीची मदत कोरोना काळात लॉकडाऊन लावल्यामुळे दिली आहे. आपण शिवपूजन दिलंय, आपण कामगारांना मदत दिली आहे, हॉटेलवाल्यांना मदत दिली आहे. तर परंतु यावेळेस स्वतः मुख्यमंत्री जाऊन आले आहेत आणि त्यांच्यासोबत RNRLचे जे सचिव आहेत आमचे असीम गुप्ता ते सुद्धा गेले आहेत. तर आपण मला असं वाटते की एक प्रॉपर असेसमेंट केल्यावर सगळी मदत घोषित होईल. मात्र किशोरजी मदत घोषित होणार हे केंद्रही म्हणतं, राज्यही म्हणतं, निश्चित मदत मिळणार. मात्र मदत कधी मिळणार हा कोकणवासियांचा प्रश्न आहे. माधवजी, आपण मगाशी हात उंचावला होता. माधवजी, मी आपल्याकडे येतो, बोला. असं आहे की मगाच आपण सातत्याने गुजरात आणि महाराष्ट्र, गुजरातला मिळालं, महाराष्ट्राला मिळालं नाही अशी एक सारखी भाषा आणि ती सरकार चालवणाऱ्या पक्षांच्या राजकारणाच्या दृष्टीने सोयीची भाषा म्हणून ती चालवते. मला त्यातला मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की हे जे वादळ होतं ते वादळ गुजरातमध्ये जाऊन आदळलं. लँडफॉल त्याचा गुजरातमध्ये झाला. शेवटी नुकसान किती झालं ह्याच्याशी नुकसान भरपाई मदत देणं ह्याचं काही प्रमाण असणार आहे की नाही? की ज्यांचं पूर्ण म्हणजे ही पद्धत कशी झाली की ज्याचं पूर्ण घर धुवून गेलं, नाहीसं झालं, त्याला समजा 1,000 रुपये दिले असतील तर माझ्या घरावरची 2 कौलं उडेलच, मला सुद्धा 1,000 रुपयेच द्या, अशा पद्धतीची ही भाषा झाली. आणि राज्यकर्त्यांकडून ही भाषा अपेक्षित नाही. राज्यकर्त्यांकडून अधिक सुजाणपणाची अपेक्षा आहे. पण महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून आपण सुजाणपणाची अपेक्षा बाळगण्याचं काही कारण नाही. तो जर सुजाणपणा असता तर हे जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल मुख्यमंत्र्यांनी शांतपणे ऐकून घेतले नसते. हे मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केलेले अहवाल आहेत आणि ते अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एकही प्रश्न विचारलेला नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर मुख्यमंत्र्यांच्या मध्ये ती संवेदनशीलता असती तर त्यांनी म्हटलं असतं की तुझ्या जिल्ह्यामध्ये फक्त बाहेरून आलेल्या 3 बोटी बुडाल्या, जिल्ह्यातल्या बोटींचं काय झालं, एवढा साधा प्रश्न तर विचारता आला असता. मदत पुनर्वसन मंत्री तिथे होते, त्यांना हा प्रश्न विचारता आला असता. पालकमंत्री होते, त्यांनी हा प्रश्न विचारायला हवा होता. यातल्या कुणीही काहीही प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे यांच्यापैकी कुणाच्याही मनामध्ये कोकणातल्या जनतेचे खरे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांचं काय नुकसान झालं. माधवजी, ज्या गोष्टीकडे आपण लक्ष वेधलं, किशोर तिवारीजी, सहानुभूती शिल्लक राहिलेली नाहीये का कोकणवासियांसाठी? करू द्या, मला विषय पूर्ण करू द्या. या सगळ्याच्या मागची दुसरी महत्वाची पार्श्वभूमी वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यम दाबून ठेवतायत. गेल्या वर्षीच्या चक्रीवादळामध्ये, निसर्ग वादळामध्ये जाहीर केलेल्या मदतीचे सुद्धा अजून पोच झालेलं नाही, अजून नुकसान भरपाई माधवजी, नक्कीच. आणि सुरुवातीलाच आपल्या चर्चेच्या सुरुवातीलाच मी निसर्ग चक्रीवादळाचे अजूनही लाभार्थी जे आहेत ते वंचित असल्याचा मुद्दा जो तो उपस्थित केलेला होता. किशोरजी, निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलेला आता वर्ष उलटून गेलेलं असताना देखील अजून मदत नाही. गेल्या वर्षीची मदत सुद्धा मिळाली. किशोरजी, हे बघा, कोरोनाच्या याच्यामध्ये पूर्ण मदत पुनर्वसन खातं त्याच्यातच गुंतलेलं आहे, एक समजून घ्या. आणि हे जे निसर्गातच नाही आहे, विदर्भातल्या नुकसान भरपाई आलेल्या नाही, ऐकून घ्या. मात्र निसर्गचे पैसे मिळाले नसतील आणि आता त्याच्यानंतर हे आले असतील तर सरकारी पैसे कधी बुडत नाही. परंतु सरकारच अडचणीत आहे, त्याच्यामध्ये केंद्राची मदत आणून द्यायची नाही, वरून सरकारवर खापर फोडायचं हे चुकीचं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी उभं राहणार नाही तर कोण राहणार? बरोबर, केंद्रानं राज्याच्या पाठीशी उभं राहावं. माधव भंडारीचा पूर्ण मुद्दा समजून घेतला. मी माधव भंडारीचा पूर्ण मुद्दा समजून घेतला की नुकसान भरपाईचे पंचनामे जर जिल्हाधिकाऱ्यांनी अपुरे केले असतील आणि खोटी माहिती देत असतील तर त्याचं सत्य निराकरण होईल आणि तिथल्या आमदारांचे सुद्धा आम्ही व्हेरीफाय करू. मात्र कोणीही वंचित राहणार नाही. बरोबर, कोणी वंचित राहणार नाही. किशोरजी, आपण खरंच आश्वासन देत आहे सरकारच्या वतीने यावेळेला. जयंत माइंडकरजी, खरं तर आपली वेळ संपलेली आहे. जाता जाता एकच विचारायचं आहे, केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल, कुणी कितीही मान्य केलं तरी देखील मदत जी आहे ती वेळेत मिळावी
आणि त्या वेळेला फार महत्त्व असतं. त्या वेळेची जी आहे ती कल्पना राज्याला आणि केंद्राला दोघांनाही असावी असं वाटतं का जयंतजी? अगदी थोडक्यात वेळ खरंच संपली आपली. अगदी अगदी तुमचं वाक्य परफेक्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी सरळ, मला माहिती आहे किती वेळ आहे तो. त्यामुळे एक लक्षात घ्या, जसं मी म्हणतोय की नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातला जी काही 1000 कोटी दिली आणि इतरांना दिली नाही, हे म्हणून एक प्रकारे इतर 3ही राज्यांना हातात संधी उपलब्ध करून दिली. त्याच प्रकारे रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे मदत आणि पुनर्वसन हे 2 भाग असतात. तर अगदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा, मी मान्य करतो, तिथे दौऱ्याच्या आधी जर का एक मदत म्हणून थोडीशी आधीच मदत जाहीर केली की आता आम्ही 50-100 कोटी देतो आहे, तर जे आता आपण त्यांच्यावरील जो क्रिटिसिझम होतो आहे तो थांबला असता. तर हे दोन्ही प्रकारे मदत आली नाही. आणि आपली जी म्हण वापरली की आई भीक घालीना आणि बाप आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना, तसला प्रकार या कोकणच्या शेतकऱ्यांचा झालेला आहे. अगदी वस्तुस्थिती आहे. पण याच्याकरता जास्त चूक माझ्या दृष्टीने केंद्र सरकारची आहे. बरं, तुमच्या दृष्टीने केंद्र सरकारची ही चूक आहे. निसार शेख, यावेळेला राज्य आणि केंद्र दोघांकडे कोकणातली जनता जी आहे ती डोळे लावून बसलेली आहे. मदतीसाठीची याचना, त्यांचे शब्द राज्य आणि केंद्रापर्यंत अगदी थोडक्यात कसे पोहोचवणार आहात? वेळ संपली आपली. निसार. एकंदरीत पाहिलं तर आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे मदत योजना पोहोचवणार. आपली जी जनता आहे, शेतकरी आहे, ते अपेक्षा करतात की खरोखर आम्हाला मदत मिळेल. कारण का कसं आहे माहिती आहे की एकदा तेल गेलं आणि तूप गेलं हातीला दुपटणं असं म्हणण्याची वेळ आली. कारण का आता आम्ही घर सावरलं तर आम्हाला पुढे येणारी मदतीचे काय फायदा? कारण मागच्या टायमाला जी निसर्ग चक्रीवादळाची मदत आली होती विशाल, तर त्याच्यामध्ये ती मदत सुद्धा अजून मिळाली नाही. 150 कोटीची मदत किती मिळाली? नुकसान खूप होतं नाही, मिळते कोणते मग शेतकरी करायचं काय विशाल? अशी परिस्थिती मदत तरी पण शेतकरी आत्महत्या करत नसला तरी मदतीची अपेक्षा करतोय. दोन्ही सरकारने आम्हाला मदत द्यावी अशा अपेक्षा. बरोबर आहे निसार, तुम्ही ज्या प्रकारे एक वाक्य या क्षणाला वापरलं की कोकणवासियांना खरोखर मदतीची अपेक्षा आहे, मात्र राज्य आणि केंद्राच्या भांडणामध्ये तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. ही परिस्थिती कोकणवासियांची कृपया करून होऊ देऊ नका, एवढंच लोकशाही विशेषच्या अंती सांगावं असं वाटतं. धन्यवाद निसार शेख, आपण आमच्यासोबत जोडला गेलेला होता. धन्यवाद जयंत माइंडकर सर, धन्यवाद किशोर तिवारीजी आणि धन्यवाद माधव भांडारीजी, आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात त्यासाठी. लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.